जय महाराष्ट्र। बंद करा फटाके, बाकीचे आपण पुरेसे वाजवतो फटाके, ह्या फटाक्यांची गरज नाहीये। मला आठवतं मागच्या वेळी ही ह्याच ठिकाणी आपली सभा होती, चौक सभा होती, पाऊस चिकार पडत होता आणि तरी देखील आपण आशेच्या आशेच बसलो होतो, कोणी हल्लं नव्हतं। ह्याच्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा मी दर्शन घ्यायला आणि आपले आशीर्वाद घ्यायला कोल्हापूरमधून सुरुवात करत आहे। गर्दी अशीच होती, उत्साह असाच होता, राग देखील असाच होता गद्दारांवर। आणि जेवढं मी महाराष्ट्रात प्रत्येक गल्लीत जातो, प्रत्येक गावात जातो, तो राग, तो आक्रोश हा वाढत असताना दिसतोय मला। सहज नितीनजी आपण आता भाषण करत होतात आणि माझ्या लक्षात आलं की खुर्च्या इथे वाढवल्या जात आहेत आणि मग माझ्या हे पण लक्षात आलं की ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची सभा नाहीये। कारण त्यांना खुर्च्या लपवायला लागतात। ज्या प्रकारे ते स्वतः खुर्चीवर चढून बसलेले आहेत, चिकटून बसलेले आहेत, खुर्ची पकडून बसलेले आहेत, तिथे 40 लोक त्यांचे अलिबाबानी जे काय असतं, ते काय असतं अलिबाबानी काय होतं ते 40 लोक जसे खुर्चीला चिकटून आहेत, काही काही खुर्चीवर चढायचा प्रयत्न करतायत। जसं आमचे आमदार वैभव नाईकजींनी सांगितलं होतं, काही काही बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर, जॅकेट असून घालून फिरतायत, शॉट मारताना खालती पडतायत। हे सगळं त्यांचं चालू आहे चाळे। ही सगळी सर्कस आपल्या महाराष्ट्रात जरी सुरू असली तरी मुख्यमंत्र्यांच्या सभेत, दादा जरा बसून घ्या ना, त्यांना मागे दिसत नाहीये, तरी मुख्यमंत्र्यांच्या सभेत, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या जास्ती पडतात आणि लोक कमी पडतात। कारण मुळात विश्वासार्थच नाही त्यांच्यावर। गेले 2 वर्ष आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये गरा 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 सगळीकडे फिरतात, मग थकले की स्वतःच्या शेतावर जातात, त्या गावाकडे जायला अजूनही रस्ते नाहीयेत, पाऊस पडला की रस्ता दिसेनासा होतो, आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे रस्ते नसतील, पण स्वतःच्या शेतामध्ये 2-2 हेलिपॅड बनवणारे हे पहिले गरीब मुख्यमंत्री आणि गरीब शेतकरी मी पाहिलेले आहेत। मला टोमणा मारतात ते की मी गरीब आहे, मी गरीब शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातलं। मी बोललो बरोबर आहे, जगातलं पहिलं शेतकरी कुटुंब असं असेल ज्यांच्या शेतामध्ये 2 हेलिपॅड आहेत, ज्यांनी 50 खोके इतरांना दिले आणि मुख्यमंत्री झालेत। हे असे खोकेवाले जे आहेत, धोकेवाले जे आहेत, ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा आता पण महाराष्ट्र म्हणून ठरवणं गरजेचं आहे। इतिहास पाहिला गेला तर गेल्या 20 वर्षातला इतिहास पहा, गेल्या 10 वर्षातला इतिहास पहा, आणि मग गेल्या 2-3 वर्षातला आणि गेल्या 5 वर्षातला जर इतिहास पाहिला गेला तर 2019ला जे आपण स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार होतं, ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले इतर मित्र पक्ष या सगळ्यांना सोबत घेऊन आपण एक महाराष्ट्रात चांगलं सरकार बसवलं होतं। त्या 2-2.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल जी प्रगती आपण करत होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण प्रगती करत होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत होतो। मगाशीच कोणीतरी त्याचा एक उल्लेख केला, उद्योग क्षेत्र जे आहे हे आपल्या महाराष्ट्रात नेहमी अग्रेसर राहिलेले आणि आपण पण देखील आपल्या काळामध्ये झपाट्याने वाढवत होतो। साधारणपणे 6 ते 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जून 2020 ते जून 2022च्या मध्ये कोविडचा काळ असताना देखील उद्धव साहेबांच्या नावावर आणि उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्योजकांनी आपल्या महाराष्ट्रात केली। ह्याला म्हणतात राज्य, ह्याला म्हणतात प्रगती, ह्याला म्हणतात कारभार। नुसतं आश्वासन येत बसले नाहीत, सगळीकडे नुसतं जाऊन फोटो काढत बसले नाहीत, घराघरा जाऊन फोटो काढत बसले नाहीत, सरकार आपल्या दारीसारखा बोगस कार्यक्रम घेतला नाही, तर लोकांसाठी जनहिताचे कार्यक्रम आपल्या गल्ली गल्लीत राबवले। ह्याला म्हणतात महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव साहेबांचं सरकार, असं आपलं सरकार होतं। कोविडचा काळ आठवा, आता परत एकदा कोविडची भीती सगळीकडे सुरू झालेली आहे, पण तेव्हा जगभरात असं होतं वातावरण की आपण सगळेच जगभरात
जगतोय की मरतोय असं वातावरण होतं. मास्क सगळे घालत होते. घरातून बाहेर पडायला तर भीती वाटतच होती. पण त्यावेळी आपले डॉक्टर्स, नर्स, जे काही लोक आपल्या ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये, पोलीस, हे सगळे जे काम करत होते, अनेक ठिकाणी असं होत होतं की त्यांना